नमस्कार. हळूहळू मंडळी जमतील कट्ट्यावर. येत आहेत हळूहळू. मनीषा सोमण स्वागत आहे. दीपक रेगे आमच्या एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष, स्वागत आहे दीपकजी. मीनल शहा स्वागत आहे. मीनल शहा या उत्तम भरतनाट्यम डान्सर आहेत, उत्तम गुरु आहेत. आणि दीपक रेगे यांचं विशेष कौतुक, ह्याचं कारण म्हणजे आता बालगंधर्व जयंतीच्या वेळेला 2 दिवस आम्ही सगळ्या एकपात्री कलाकारांनी मिळून नाट्यप्रवेश, नाट्यसंगीत, बालगंधर्वांच्या वरचे लेख असा भरगच्च कार्यक्रम केला. दोन्ही दिवस 4-4 तासाचा. आणि त्याचं श्रेय आमचे अध्यक्ष, नंतर मकरंद टिल्लू, नरेंद्र लवाटे, ही सगळी टेक्निकल टीम आणि अर्थातच सादरीकरण करणारे कलाकार यांना सगळ्यांना जातं. कीर्तिताई शिलेदारांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. खूप छान कार्यक्रम झाला तो. शुभदा पेंढारकर माझी मैत्रीण आलेली आहे. शुभदा, तुझं स्वागत आहे. मला वाटतं शुभदानी अनिल उत्तुरकर, अरे वा, इचलकरंजीहून माझा मामे भाऊ अनिल, तुझं स्वागत आहे. तुला बघून खूप बरं वाटलं मला. विद्या सबनीस स्वागत आहे. तर हा 2 दिवसाचा बालगंधर्व जयंतीचा कार्यक्रम खूप छान झाला. आणि असेच आम्ही दर शनिवार रविवार तर एकपात्री कलाकार परिषदेचे सदस्य तुमच्यासाठी काही काही नवीन नवीन घेऊन येऊच. आणि असं विशेष काही प्रसंगात निमित्तसुद्धा काहीतरी छान कार्यक्रम घेऊन येऊ. आणि आमच्यापैकी प्रत्येकच जण त्यांच्या FB लाईव्हमध्ये जे सांगतो ते मी पुन्हा एकदा सांगते की आम्ही तुमचं मनोरंजन करायला इथे येतोच आहोत, पण तुमच्या क्लबमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या मंडळामध्ये कार्यक्रम करायला आम्हाला नक्की बोलवा. सध्या अजून काही महिने तर प्रत्यक्ष येऊन कार्यक्रम काही होणार नाहीत, कारण तुम्ही मंडळीसुद्धा एकत्र जमणार नाही. पण हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आपल्यासाठी खुला आहे. आणि आमच्या सगळ्या कलाकारांचे कार्यक्रम तुम्ही पाहिलेले आहेत. आपल्याला जे आवडतील त्या कलाकारांना तुम्ही नक्की बोलवा, अर्थात मानधन देऊन, कारण शेवटी हा कलाकारांचा व्यवसाय असतो. हे विनामूल्य मनोरंजन आम्ही शनिवार रविवारचं चालूच ठेवणार आहोत. पण तुम्हीसुद्धा विशेष काही निमित्ताने आमच्यापैकी कुठल्याही कलाकाराला तुमच्या आवडीच्या नक्की बोलवा, अर्थात मानधन देऊन. आज माझ्या मनात आलं की कविता हा एक आपल्या आयुष्याचा इतका मोठा भाग आहे आणि आपलं आयुष्य अगदी समृद्ध करणारा असा भाग आहे. तर म्हणून म्हटलं की आज जरा कवितेवर बोलूया म्हणा, किंवा कवितेवर बोलण्यासारखं काही नसतं, कविता सादरच करायची असते. तर नमस्कार अरुण पटवर्धन, आमच्या एकपात्री कलाकार परिषदेचे सदस्य. आणि दुसरं म्हणजे त्यांना हे सांगायला अतिशय अभिमान वाटतो की क्षितिज पटवर्धन हा जो आज एक फिल्म इंडस्ट्रीमधला आघाडीचा लेखक आणि पटकथाकार आहे, त्याचे ते वडील आहेत. तर ते स्वतःसुद्धा छान लिहितात गोष्टी. सध्या 2-3 गोष्टी त्यांनी स्वतः लिहिलेल्याच वाचल्यात. त्यामुळे असे आमच्या कलाकार परिषदेचे एक एक गुणी सदस्य आहेत. वृषाली साठे आलेले आहेत, नमस्कार. तर मिलन पनारकर, अरे वा, मिलन, तुझं स्वागत आहे. प्राध्यापक राम शेवाळकर यांचं एक फार सुंदर वाक्य आहे आणि मला ते नेहमी आठवतं की प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा मुका कवी असतो. पुन्हा एकदा सांगते वाक्य मी, की प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा मुका कवी असतो. आणि म्हणूनच मला असं सुचलं की तसं तर प्रत्येकाचीच कविता असते सखी,
तशी तर प्रत्येकाचीच कविता असते सखी, राहते कोणाच्या मनात, येते कोणाच्या मुखी. आणि कविता एखादी सादर केलेली ऐकताना जेव्हा श्रोत्यांना वाटतं ना की अरे मला हेच म्हणायचं होतं, त्यावेळेला ती कविता खरोखर सगळ्यांची होऊन जाते. आणि किती कवींनी आपली आयुष्य समृद्ध केलेली आहेत हो. अगदी मराठीतले आद्य कवी ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून आजपर्यंत. आणि मला तरी वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने, अगदी प्रत्येकाने कधी ना कधीतरी 4 ओळी तरी जुळवलेल्या असतातच. मग पुढे किती तो छंद जोपासला जातो, पुढे त्याचं रूपांतर कशात होतं ही गोष्ट वेगळी. पण म्हटलं तसं की प्रत्येकाच्या आत एक कवी दडलेलाच असतो, प्रत्येकाची सखी असतेच कविताही. तेजस्विता फाटक, गिरिजा यार्दी माझी मैत्रीण. गिरिजा, सरप्राईज आहे बरं का शेवटी आज, या कार्यक्रमाच्या शेवटी. त्यामुळे जाऊ नकोस कुठे, कारण आम्ही असू दे आत्ता नाही सांगत, नंतरच कळेल तुम्हाला काय ते. तर आता मंडळी जमतायत, तर मला असं वाटतं सुरू करायला हरकत नाही. मी म्हटलं तसं की आद्य कवी मराठीतले ज्ञानेश्वर माऊली यांना म्हणता येईल. ज्ञानेश्वरीतल्याच काही ओव्या सुरुवातीला वाचून दाखवते, कारण त्यांना नमन केल्याशिवाय पुढे कवितेच्या क्षेत्रात जाताच येणार नाही. पहिल्याच अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन अतिशय शूर असलेला, की वीरवृत्ती त्याच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरलेली असा जेव्हा युद्धभूमीवर आला आणि कृष्णाला म्हणाला की सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ घेऊन जा. आणि मग पलीकडे आपलेच सगळे आप्तजन वगैरे बघून तो अतिशय कासावीस झाला, त्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण ज्ञानेश्वर माऊली त्याला इतकी सुंदर उपमा देतात बघा. ते म्हणतात, तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती, जिये उत्तम कुळीचिये होती आणि गुण लावण्याथी, तिया आणि किते न साहिती सुतेजपणे. म्हणजे इथे ज्ञानेश्वर माऊलींनी अशी कल्पना केली आहे की अर्जुनाची वीरवृत्ती ही त्याच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणजे ती जणू काही त्याची पहिली प्रीती आहे. आणि मग आता करुणा उत्पन्न झाली तर ती जणू वीरवृत्तीची सवत, म्हणून ती सवत आल्याबरोबर वीरवृत्ती अपमानाने तिथून निघून गेली. कारण ज्या कुळवान स्त्रिया असतात रूपगुणवती, त्यांना आपल्या सवतीचं वर्चस्व मुळीच सहन होत नाही. काय उपमा दिली आहे. आणि दुसरी अशी छान उपमा पहिल्याच अध्यायातली, म्हणजे त्या अर्जुनाच्या मनामध्ये जो स्नेह, जे ममत्व उत्पन्न झालं त्याबद्दलची फार सुंदर उपमा दिली आहे. तो स्नेह, तो मोह कसा असतो, ते ममत्व. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ठ कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. फार सुंदर उपमा दिली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भुंगा असतो, भ्रमर असतो, तो कितीही वाळलेलं लाकूड, कठीण लाकूड असेल तरी ते सहज पोखरू शकतो. पण एखाद्या अगदी कोवळ्या कमळ कळीच्या आतमध्ये तो सापडला, संध्याकाळी कमळ बंद होतं तेव्हा, तर त्याला जो इतकं कठीण लाकूड पोखरतो त्याला ती कमळाची पाकळी चिरणं काही अवघड आहे का हो? पण तो नाही चिरत. माऊली म्हणतात की तो उत्तीर्ण होईल प्राणे, तो एक वेळ प्राणत्याग करेल, पण त्या कमळाची पाकळी तो चिरत नाही. असा स्नेह असतो कोवळा, पण भेदून बाहेर पडणं तितकंच कठीण. तर ज्ञानेश्वरीमध्ये जितकं तत्वज्ञान आहे, जितका उपदेश आहे, तितकंच किंबहुना जास्तच ज्ञानेश्वरांचं कवित्व आहे. आणि अक्षरशः ओवी ओवीला दाद द्यावी इतकं ते सुंदर आहे. आता मी चेतन जोशी, अरे वा, स्वागत आहे चेतन जोशी तुमचं. चेतन जोशी हे अत्यंत प्रथितयश असे लेखक आहेत, इंग्रजीत फार सुंदर लिहितात
आणि माझं भाग्य आहे की त्यांच्या एका पुस्तकाचं भाषांतर मराठीत मी केलं आहे आणि दुसरं पुस्तक आता त्यांनी माझ्याकडे दिलं आहे भाषांतराला. दीप्ती ब्रह्माणकर फ्रॉम US, शांभवी बोधे ही पण एक आमच्या एकपात्री कलाकार परिषदेमधली अतिशय संवेदनशील आणि सुंदर कवयित्री आहे. तिची पण कविता आज मी एक सादर करणार आहे. आता पहिली कविता मी जी सादर करते आहे ती अशोक बोरकर यांची. माझी कॉलेजमधली अगदी जिवलग मैत्रीण शुभदा पराडकर, ती लग्न होऊन गोव्याला गेली. तिचा नवरा म्हणजे अशोक बोरकर आणि कविता आणि तिचं सासरचं नाव कविता बोरकर. अर्चना उत्तूरकर, अरे वा माझी वहिनी पण आहे. तर अशोक आणि कविता या दोघांनी गोव्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून ते काव्य मैफल आयोजित करतात दर महिन्याला. कल्पना करा, सतत 15 वर्ष दर महिन्याला काव्य मैफल आयोजित करणं हे सोपं काम नाही आहे. मात्र दुर्दैवाने अशोक काही वर्षांपूर्वी फार लवकर त्यांनी जगातून एक्झिट घेतली. पण माझी जिगरबाज मैत्रीण तिने ते काव्य होत्र अविरतपणे अजूनही चालू ठेवलेलं आहे. तर अशोक फार उत्तम कवी. त्याचा काव्यसंग्रह पण प्रकाशित झालेला आहे, काव्यानुभूती हा. आणि त्यातली पहिलीच कविता मी वाचतीये की सगळ्यांच्याच मनामध्ये एक प्रश्न असतो की कविता नेमकी सुचते कशी. हाँ जोनाकी दी आपनार जन्य आम्ही शेषे रवि ठाकुरेर कविताओ पढ़ब. तर कवीला नेमकी सुचते कशी कविता. काव्यानुभूती कवितेचं शीर्षक आहे. तमाम दुनियेला पडलेलं कोडं कविता मुळात सुचते कशी. मनात कुतूहल तर माझ्याही दाटतं, काव्यानुभूती नेमकी होते कशी. मनातील विचार मंथन कधी काव्यरूप घेऊन येतं. मनातील विचार मंथन कधी काव्यरूप घेऊन येतं. कधी समोरील प्रसंगमान पद्यमय प्रतिसाद देतं. उत्स्फूर्तताही कधी कधी कवितेचा साज लेऊन येते. उत्स्फूर्तताही कधी कधी कवितेचा साज लेऊन येते. जीवनातील विसंगती अन कधी काव्य प्रतिभा प्रसवून जाते. दर नवीन कवितेच्या वेळचे स्वतःचे असे अनुभव असतात आणि काव्य जन्माच्या प्रसूती वेणा अपत्य प्राप्ती सुख देऊन जातात. एका पुरुष कवीने लिहिलेलं आहे बरं का हे. दर नवीन कवितेच्या वेळचे स्वतःचे असे अनुभव असतात आणि काव्य जन्माच्या प्रसूती वेणा अपत्य प्राप्ती सुख देऊन जातात. काव्य जन्माचे मनोवेग दरवेळी वेगळे असतात. ती अनुभूती त्या त्या क्षणी मनाला ते अनुभवायला लावतात. पुढच्या ओळी नीट आहे का. काही क्षणाचंच ब्रह्मांड दर्शन श्रीहरीने जसं पार्थास घडवलं. काही क्षणातच ब्रह्मांड दर्शन श्रीहरीने जसं पार्थास घडवलं. घडणाऱ्या कवितेचं भावविश्वदर्शन कवीलाही असतं तत्क्षणी घडलं. माधवीताई वैद्य आलेल्या आहेत. क्या बात है माधवीताई, फार आनंद झाला मला तुम्ही आलात. काव्य फुलताना भावभावनांची कवीस प्रचिती येत असते. घडलेली कविता प्रत्यक्षात त्या अनुभव विश्वाचे सार असते. काव्योदय क्षण कवीला विविध अनुभवांनी न्हाऊ घालतात. काव्योदय क्षण कवीला विविध अनुभवांनी न्हाऊ घालतात. हर्ष क्लेश प्रीत विरह भावविवशतेनं नयनांना झरणीही लावतात. तर आता निष्कर्ष कवीने असा काढलेला आहे की तर सुचते ती कविता नव्हे. तर सुचते ती कविता नव्हे, ती तर केवळ काव्य कल्पना. कविता वास्तविक घडत असते भावविश्व अनुभवताना. कविता वास्तविक घडत असते भावविश्व अनुभवताना. तर कविता सुचते कशी हे कवीच्या मनात एक डोकावण्याची आपल्याला संधी मिळाली. आमच्या एकपात्री कलाकार परिषदेचीच सदस्य आणि माझी अगदी मैत्रीण एक उत्कृष्ट कवयित्री स्वाती सुरंगळीकर. आणखीन कोण कोण आहे. संगीता केतकर, शोभना महाजन, कल्पना देशपांडे, नरेंद्र लवाटे, सगळ्यांचं स्वागत आहे. स्वातीच्या कविता फार सुंदर असतात आणि एका स्त्रीच्या मानसिकतेतून लिहिलेल्या असतात.
आणि तिच्या या पुस्तकाचं अर्पणपत्र पण मला फार आवडतं. तिने अर्पण कुणाला केलं हे पुस्तक तिचं, असं जगणं मोलाचं, सकारात्मक स्त्रीत्वाचा सन्मान करणाऱ्या मानसिकतेला मनपूर्वक. क्या बात आहे. तर ह्या कवितेचं शीर्षक आहे सुंदर व्हायचंय मला. जशी लग्नसराई जवळ आली तशी दागिन्यांची आठवण झाली. लॉकरची किल्ली शोधली आणि दागिन्यांची पेटी घरी आणली. पण पण अहो, चोरांच्या भीतीनं मला झोपच येईनाशी झाली. चिंतेने माझी चर्या उतरली, तब्येतही खंगू लागली. दागिन्यांची चमक तशीच होती, दागिन्यांची चमक तशीच होती, मात्र माझ्या चेहऱ्यावर रंगत नव्हती. सुंदर दिसण्याचा उपाय साधा आणि परिणाम उलटा, केवढी विसंगती होती. सोन्याचे हे दागिने मला सुंदर करत नव्हते. सोन्याचे हे दागिने मला सुंदर करत नव्हते. पैशापरी पैसा जाऊन हाती काहीच लागत नव्हते. मग मला एकदम विरक्ती आली. दागिन्यांची आसक्ती संपली. या बाह्य सौंदर्यापासून आता मुक्ती हवीशी वाटू लागली. पण सुंदर दिसण्याचा स्त्री सुलभ विचार डोक्यातून काही जाईना. सुंदर दिसण्याचा स्त्री सुलभ विचार डोक्यातून काही जाईना आणि दागिन्यांची हौस मनाला स्वस्थ बसून देईना. मग मी देवाकडे धाव घेतली. म्हणाले, तूच यातून मला सोडव. तूच माझा सोनार हो आणि माझे दैवी दागिने घडव. आता बघा, स्वातीने दागिने कुठले मागितलेत साक्षात देवाला सोनार करून. चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. मुखावर माझ्या कधी न उमटो मनातील विवंचना. कानांसाठी माझ्या घडव तू असे सुंदर झुबे. माघारीही माझ्याबद्दल चांगलंच ऐकू येऊ दे. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्तजनांचे हात. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्तजनांचे हात. काय करायचेत आता मला चंद्रहार आणि पोहेहार. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची. पण आता वेळ आलीये हात दानतीने खुले करण्याची. वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर. वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर. आता तिची खरी शोभा ती ताठ आहे तोवर. जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. आता सांग देवा सोनारा, हे सारे दागिने केव्हा देशील. दैवी दागिन्यांची माझी मागणी देव सोनाराने नोंदवून घेतली. दैवी दागिन्यांची माझी मागणी देव सोनाराने नोंदवून घेतली. जरा वेळ लागेल असं म्हणत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. अहो हे दागिने ना तयार नसतात. अहो हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणीच नसते. पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत घेणाऱ्याच्या मनाची श्रीमंती वाढावी. पैशाची नाही बरं का. घेणाऱ्याच्या मनाची श्रीमंती वाढावी एवढी माफक अपेक्षा असते. घडणावळीची काळजी नको कारण ती आम्ही घेतच नाही. अहो असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही. असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही. वाह, काय सुंदर तिने दागिने मागितलेत स्वातीनी. आता अमृत बख्शी. अरे वाह अमृत जी, आपका बहुत बहुत स्वागत है. आता माझी एक कविता सादर करते, नायगाऱ्यास. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नायगारा पाहिला असेल. त्याचे फोटो व्हिडिओज तर नक्कीच पाहिले असतील. आणि प्रत्येकाचंच लहानपणापासून एक स्वप्न असतं की नायगारा मला बघायचा आहे आणि त्यातून कॅनेडियन साईडनी तो बघायला मिळाला तर अधिक चांगलं. ते माझं स्वप्न 2007 साली पूर्ण झालं. माझी एक मावशी कॅनडामध्ये राहते.
ती मला ड्राईव्ह करून नायगरा बघायला घेऊन गेली. तर तो नायगरा बघताना त्याच्याशी मी संवाद साधायला लागले. ती कविता सादर करते. नायगाऱ्यास. खरं सांगू, लांबून पाहिलं तेव्हा तू त्या बाजारी वातावरणात मनाला भिडला नाहीस. जितकं ऐकलं होतं त्या मानाने प्रथम दर्शनी तितकासा काही भावला नाहीस. तू तेव्हा नक्की मनात हसला असशील. तू तेव्हा नक्की मनात मला हसला असशील. आगे आगे देख होता है क्या, असं निश्चित म्हणाला असशील. झालंही तसंच. तुझी धुंद परी मला तुझ्याजवळ घेऊन गेली. तिथे मेड ऑफ द मिस्ट नावाची बोट तुम्हाला त्या अगदी धबधब्याच्या जवळ घेऊन जाते. त्या मेड ऑफ द मिस्टचं त्याला मी मराठी शब्द बहाल केला आहे, धुंद परी. तुझी धुंद परी मला तुझ्याजवळ घेऊन गेली आणि बघता बघता जादूची कांडिकी हो फिरली. इंद्रधनुष्याची कमान ओलांडून तुझ्या प्रासादात प्रवेश केला. इतकी इंद्रधनुष्य दिसतात तिथे. इंद्रधनुष्याची कमान ओलांडून तुझ्या प्रासादात प्रवेश केला. इंद्रधनुष्याची कमान ओलांडून तुझ्या प्रासादात प्रवेश केला. अन तुझ्या धीर गंभीर ओंकाराने अंगावर रोमांच उमटला. आधी काही चुकार तुषारांनी गुलाब पाणी शिंपडून स्वागत केलं. मग मात्र पाहुणचाराच्या सरींनी नखशिखांत विजवलं. शुभ्र फेसाळते लोट आवेगाने झेपावत होते. खाली फुटून उसळताना धुक्याचा पडदा विणत होते. मग तुझ्या पोटात शिरून तुझं रहस्य जाणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मागचा जो कातळ आहे ना, खडक आहे, तिथे आतमध्ये जायला एक टनेल केलंय. तर ती टनेल वॉक असते. मग तुझ्या पोटात शिरून तुझं रहस्य जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा ओठी तेच पोटी हा तुझा अंतर्बाह्य निखळपणा अनुभवला. रात्री रंगीबेरंगी प्रकाश झोतात तुला पाहिलं. पण त्या कृत्रिम रंगात तुझं भारदस्त देखणे पण मुळीच नाही मावलं. सूर्यकिरणांच्या रोषणाईशीच तुझ्या खऱ्या तारा जुळतात. इंद्रधनुष्याचे अलंकारच तुझं सौंदर्य शतगुणित करतात. मी निघाले तेव्हा सहस्रावधी धारांनी माझा निरोप घेतलास. माझं बर्फाळलेलं तटस्थ रूप बघायला ये असा प्रेमळ आग्रहही केलास. तुझे खूप फोटो काढले इतरांना दाखवण्यासाठी. पण माझ्या मनपटलावरची तुझी छबी मात्र फक्त माझ्यासाठीच, अगदी खास माझ्यासाठीच. मला वाटतं नायगारा बघितलेल्या प्रत्येकालाच काही ना काहीतरी कविता सुचली असेल. माझी तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. आता मी जे म्हटलं की माझी कॉलेजमधली मैत्रीण शुभदा पराडकर, आता कविता बोरकर, ती गोव्याला असते. तर तिचा नवरा अशोक बोरकर जितका छान कवी तितकीच ती पण उत्कृष्ट कवयित्री. आता तिची एक कविता, मुक्त छंदातली कविता आहे, ती मी तुमच्या पुढे सादर करते. नांदा सौख्य भरे, कवितेचं शीर्षक आहे नांदा सौख्य भरे. लग्नात निरोप देताना आई म्हणाली, नांदा सौख्य भरे. आणि मंत्रासारखे उच्चारलेले हे शब्द घुमत राहिले माझ्या मनात वर्षानुवर्ष. आजता गायत करत राहिले सोबत. शिकवत गेले बरंच काही कळत नकळत. ओटी भरताना तिने मला आभाळभर चांदणं दिलं. तेव्हा नव्हती कल्पना की संसार करता करता कधी उडते ठिणगी वा कधी उडतो भडका. आणि आग विझवायला
ते मुठभर चांदणं पडतं उपयोगाला. निरोप देताना तिने मिठीतून पोटभर माया दिली. निरोप देताना तिने मिठीतून पोटभर माया दिली. एकटं कधी वाटलं तर त्यातली वापर म्हणाली. कधी कधी पोरकेपणाची खळगी भरायला तीच कामी आली. पर्वता एवढं प्रेम पण ओच्यात बांधून दिलं. पर्वता एवढं प्रेम पण ओच्यात बांधून दिलं. संक्रांतीच्या वाणासारखं वाटायला सांगितलं. दान करता करता नात्यांना बळकटी येत गेली. दुःख कष्ट झेलताना त्याची प्रचितीही आली. निघताना ठेवला तिने डोक्यावर आशीर्वादाचा हात. निघताना ठेवला तिने डोक्यावर आशीर्वादाचा हात. त्यातनं खूप काही झिरपत गेलं हे कळतंय मला आज. आशीर्वाद द्यायला स्वतः मोठं व्हावं लागतं. फळायला फुलायला स्वतः वृक्ष व्हावं लागतं. आता माझ्याकडेही साठल्या आहेत बिया. आता माझ्याकडेही साठल्या आहेत बिया. थोड्या शहाणपणाच्या, त्यागाच्या, थोड्या सोशिकतेच्या, समर्पणाच्या. ठरवलंय सासरी धाडताना ठरवलंय सासरी धाडताना लेकीला स्त्रीधन म्हणून द्यायच्या. ठरवलंय सासरी धाडताना लेकीला स्त्रीधन म्हणून द्यायच्या आणि हृदयात पेरायला सांगायच्या. मग नांदा सौख्य भरेचा अर्थ तिलाही उलगडत जाईल हळूहळू. मोठं होता होता वर्ष सरता सरता. मोठं होता होता वर्ष सरता सरता. माझाच कंठ दाटून आला ते वाचताना. आता एक खूप वेगळा कवितेचा प्रकार तुमच्या समोर ठेवणार आहे. मेहता प्रकाशनसाठी मी बरीच पुस्तकं अनुवादित करते. तर तसं काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक पुस्तक आलं होतं, तिनका तिनका तिहार. आणि हे पुस्तक कसलं आहे तर दिल्लीच्या तिहार जेलमधल्या महिला कैद्यांच्या हिंदी कविता त्या संकलित करून वर्तिकानंदा नावाची एक जर्नलिस्ट आणि विमला मेहरा ही तिहार जेलची त्यावेळची सुपरिंटेंडंट, त्या दोघींनी मिळून त्या महिला कैद्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या संकलित करून तिनका तिनका तिहार हे हिंदी पुस्तक प्रकाशित केलं. आणि मग मी मेहतासाठी त्यांचं मराठीत भाषांतर केलं. त्या कवितांचं भाषांतर करणं थोडंसं अवघड असतं. आणि ह्या त्या जेलमधल्या महिला आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक कवयित्रीचं थोडं थोडं काहीतरी तिची जीवन कहाणी दिलेली आहे. सगळ्या तुमच्या आमच्यासारख्या चांगल्या घरातल्या उच्च शिक्षित, एकीला तर 4-5 भाषा येत आहेत, उत्तम नोकरी असलेल्या, पण कुठल्या गुन्ह्यासाठी त्या आतमध्ये आहेत हे काही माहिती नाही आपल्याला. तर पहिली जी आहे ती जगण्याची उर्मी. 2 कविता त्यातल्या मी वाचणार आहे. जगण्याची उर्मी, कवयित्रीचं नाव आहे सीमा रघुवंशी. म्हणजे त्या पिंजऱ्यात सुद्धा तिची उर्मी बघा. जगण्याची उर्मी आहे मला या पिंजऱ्यात सुद्धा. प्रत्येक क्षण स्वप्नातच नव्हे प्रत्यक्षात सुद्धा. कारण जगण्याची खरी ओढ आहे मला. दुःखाचा आगर आहे हा पिंजरा. स्वप्नांचे फसवे डोळे म्हणजे हा पिंजरा. पक्षीच नाही माणसांचाही आहे हा पिंजरा. गुन्हेगारांचाच नाही निर्दोषींचाही आहे हा पिंजरा. गरिबांचाच नाही श्रीमंतांचाही आहे हा पिंजरा. लोखंडाचाच नव्हे सोन्याचाही आहे. खोट्याचाच नव्हे खऱ्याचाही आहे. पण जगण्याची उर्मी आहे या पिंजऱ्यात. कैदेतून सुटकेचं स्वप्न आहे या पिंजऱ्यात. कैदेतून सुटकेचं स्वप्न आहे या पिंजऱ्यात. आणि आता आरती नावाच्या कवयित्रीची ही जरा थोडीशी अंगावर येणारी कविता आहे. मरणे बरे. आज कळले जगण्यापेक्षा मरणेच बरे. जिवंत होते तेव्हा कोणी जवळ बसवले नाही. आज आपणहून माझ्यापाशी बसलेत. जिवंत होते तेव्हा कोणी शब्दही बोलत नव्हते. आज सगळे माझ्याबद्दल बोलतायत.
जिवंत होते तेव्हा कोणी चौकशीही केली नाही. आज माझ्यासाठी सगळे शोक करतायत. कालपर्यंत कोणी साधा हातरुमाल दिला नाही. आज मात्र मला चादर पांघरतायत. कालपर्यंत कोणी जेवण खाण विचारत नव्हतं. आज माझ्या प्रेतावर तुपाची धार धरतायत. माझ्या घरी गर्दी करतायत. जिवंत होते तेव्हा 2 पावलं कोणी सोबत चाललं नाही. आज माझं प्रेत खांद्यावरून नेतायत. जिवंत होते तेव्हा डोळे पुसायला कोणी नव्हतं. आज मी मेले म्हणून अश्रू ढाळतायत. आजच लोक जनरीत का बरं पाळतायत. आज कळलं जगण्यापेक्षा मरणच का बरं. जगण्यापेक्षा मरणच बरं. आता अशीच माझी आणखीन एक मैत्रीण आमच्या एकपात्री कलाकार परिषदेमधलीच शांभवी बोधे अत्यंत संवेदनशील फार सुंदर कविता करते. त्यामुळे तिची एक कविता वाचायचा मोह मला आवरत नाही आहे, अर्थात तिच्या परवानगीवरूनच. तफावत. जेव्हा शांभवीची पहिल्यांदा भेट झाली आमच्या परिषदेमध्ये, ती पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा तिने ही कविता वाचली होती आणि तेव्हापासून ती माझ्या डोक्यात बसली आहे. तफावत. जशी पाडसा हरिणी अन वासराला गाय, तशी लेकरांच्यासाठी असे मायेची ती माय. अशी माय होण्यासाठी होत्या 2 सज्ज नारी. अशी माय होण्यासाठी होत्या 2 सज्ज नारी. परी दोघींच्या मधून मोठी तफावत भारी. एक सधन घराची, एक पाखरू वनाची. एक नाजूक तनाची, एक निबर मनाची. हिला लागता डोहाळे, सुरू कौतुक सोहळे. तिला लागता डोहाळे, काही रान वटताळे. हिच्या आवडी निवडीचा सासर माहेराला सोस. तिच्या राणी चिंच कैरी, तिची पुरवीत हौस. हिला जपण्यासाठीचे आता वेळोवेळी सल्ले. तिला गाठायचे होते पाण्यासाठी लांब पल्ले. हिच्या तपासण्या सुरू उलटताच हो मास. हिच्या तपासण्या सुरू उलटताच हो मास. तिच्या रोजच्या क्रमात काही बदल ना खास. हिला होती बेड रेस्ट अन हलायाला बंदी. हिला होती बेड रेस्ट अन हलायाला बंदी. तिच्या पोटाच्या आगीला नाही विसाव्याची संधी. हिच्या डोहाळ जेवणा वन विहाराचा घाट. हिच्या डोहाळ जेवणा वन विहाराचा घाट. तिच्या वनविहाराची रोज पायाखाली वाट. हिच्या प्रसूतीला आधुनिक उपायांचे लाड. हिच्या प्रसूतीला आधुनिक उपायांचे लाड. तिच्या वेणांची सांगता झाली एका झाडाआड. हिला भूल देवोनिया झाले नकळत बाळ. हिला भूल देवोनिया झाले नकळत बाळ. तिला वेदना साहून कापायाची होती नाळ. भुलीमुळे हिने बाळा नाही अजून घेतले. भुलीमुळे हिने बाळा नाही अजून घेतले. तिने प्रसवून बाळ डोही खळाळा धुतले. जणू ही एक कलमी जपल्या तरूचे फळ. जणू ही एक कलमी जपल्या तरूचे फळ. अन ती एक जंगली काटे कुटेरी बाभळ. जरी तफावत त्यांची मना खटकून जाय. जरी तफावत त्यांची मना खटकून जाय. तरी दोघी झाल्या अखेरीला सारखीच माय. तरी दोघी झाल्या अखेरीला सारखीच माय. फार सुंदर. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे शांभवीच्या या कवितेवर एक शॉर्ट फिल्म पण झाली आहे आणि तिला ती बऱ्याच कॉम्पिटिशनसाठी पाठवायची होती. तर म्हणून तिने मला विचारलं की ह्याची इंग्लिश सबटायटल्स तुम्ही करून द्याल का. तर ती इंग्लिश सबटायटल्स पण मी केली आहेत. ती सगळी नाही वाचत, त्याचं फक्त पहिलं कडवं वाचते. अ डो लव्स हर फॉन अँड अ काऊ हर काफ लाईकवाईज. अ डो लव्स हर फॉन अँड अ काऊ हर काफ लाईकवाईज. एनी मदर डोट्स ऑन हर चाइल्ड, ह्युमन ऑर अदरवाईज. हे करताना पण मला खूप
खूप मजा आली आणि ते सगळं यमक जुळत गेलं, त्याचं मला आणखीन आनंद वाटला. स्वातीचीच आता आणखीन एक कविता मी वाचते. आणखीन एक 10 मिनिटात मी संपवणार आहे, 10 ते 12 मिनिटात. स्वातीची आणखीन एक, स्वाती सुरंगळीकरची आणखीन एक कविता मला फार आवडते. खूपच वेगळा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. अनोखी श्रद्धा. इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा. इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा, सांगते त्या पुढची थोडी वेगळी कथा. अभंगांचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. अभंगांचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यामध्ये 2 कागद त्यांना कमी दिसले. कुठे गेले असावेत? कुठे गेले असावेत? त्यांनी बायकोला विचारलं. ती म्हणाली, वय म्या कनवटीला ठेवलेत. तुकारामांना कळेना रडावे की हसावे. तुकारामांना कळेना रडावे की हसावे. या निरक्षर बाईला कागदांचे काय काम असावे? तशी ती म्हणाली, रोज मले पाणी आणाया हिरीवर जावं लागतं. रोज मले पाणी आणाया हिरीवर जावं लागते. तिथं घसरून पडली म्हणजे बाबा मला भेव लागते. चुकून माकून पडलीच तर हे कागद धरून ठेवीन. चुकून माकून पडलीच तर हे कागद धरून ठेवीन. अभंगावानी तरुण जाईन अशी कशी बुडीन. म्या अभंगावानी तरुणच जाईन अशी बरी पुढी. फार मनाला भिडणारी, फार सुंदर कविता आहे, फार सुंदर. आता थोडंसं वेगळी गंमत. बंगाली माध्यमातली मुलं ही फार भाग्यवान आहेत बरं का. कारण बंगाली माध्यमाचं पहिलीचं पुस्तकसुद्धा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये सगळ्या आचं शिकवताना तर त्याची छोटी छोटी बडबड गीतं आहेतच, पण त्याच्यात 10 कविता आहेत आणि त्या इतक्या सुंदर आहेत. अगदी छोट्या छोट्या आलो होय गॅलो भोय पासून मग पुढे जरा थोड्या जास्ती मीटरची कविता, थोडेसे अवघड शब्द वगैरे. आणि अंजली बापट म्हणून आहेत, त्यांनी मला एक असाइनमेंट दिली की ह्या 10 कवितांचं मराठी भाषांतर करायचं. त्याआधी सांगते की मी बंगाली ज्यांच्याकडे शिकले त्या माझ्या शिक्षिका अपर्णा झा, त्यांना प्रथम मी प्रणाम करते. त्यांनी त्या पुस्तकातलं सगळं टेक्स्ट जे आहे, धडे आहेत, ते त्यांनी मराठीत अनुवादित केलेत आणि कविता मी केल्या आहेत. 10ही कविता केल्या आहेत, पण त्यातल्या 1-2 कवितांचं मी फक्त ध्रुवपद सांगते आणि एक कविता मला जी फार आवडते ती मी सगळी वाचणार आहे. एका तळ्याचं वर्णन बघा, काय सुंदर. हां, नाम तार मोती बिल बहु दूर जल, हाश गुली भेशे भेशे कोरे कोलाहोल. हे मूळ बंगालीच्या 2 ओळी आहेत. त्याच्या फक्त पहिल्या 4 ओळी माझ्या मराठी केलेल्या वाचते. नाव त्याचे मोती तळे केवड येते जल, हंस पोहती करीती किती कल कल. चिखलात उभा बक उंच उडे घार, खंड्या झपकन झेपावतो पाण्यावर. अशी ही आहे. नंतर ऋतूंवर पण फार छान कविता. वसंत ऋतू येतो तेव्हा. आता ही शरद ऋतूवरची बघा किती सुंदर आहे. आधी 2 बंगाली ओळी वाचून दाखवते. এসেছে শরৎ হিমের পরশ, লেগেছে হাওয়ার পরে, সকাল বেলায় ঘাসের আগায় শিশিরের রেখা ধরে. आता माझं मराठी भाषांतर. आलासे शरद थंडीची चाहूल हवेच्या अंगांगी भरे. आलासे शरद थंडीची चाहूल हवेच्या अंगांगी भरे. पहाटे पहाटे तृणांच्या टोकाशी दवाचे ठेंब टपोरे. आवळा वनाची होते थरथर, आवळा वनाची होते थरथर, ऊर धडधडे भारी. पानगळ सुरू होणार म्हणून ऋतूचा सांगावा दारी. प्राजक्ताच्या शाखा कळ्यांनी भरल्या, प्राजक्ताच्या शाखा कळ्यांनी भरल्या, तगर डवरे फुली. मालती लतेशी येती मधमाशा सांजेला आणि सकाळी. आणि मला जी खूप आवडते त्या पुस्तकातली शेवटची कविता, हा तर कल्पनाविलास अफाट आहे. कोतो दिन भावे फूल उडे जाबो कबे,
जेथा खुशी शेथा जाबो भारी मजा होबे. हे बंगाली ओळी. आणि मराठी काय कल्पना विलास आहे बघा. किती दिस फुला वाटे उडून या जावे, मौजेने मना सारखे मुक्त विहरावे. एके दिनी मग त्याने पंख पसरले, कोठे ना मनाई फुल पाखरुते झाले. दीपकाच्या ज्योतीलाही रोज हाच ध्यास, येईल बहार जर आले उडायास. अखेरीस तिज पंख लाभले क्षणात, काजवा बनली आता राही ना घरात. तळ्या तल्या पाण्यालाही खंत वाटे मनी, किती आनंदाने पक्षी उडती गगनी. एकदा पाण्याने शुभ्र पंख पसरले, मेघ होऊन या आकाशात झेपावले. म्हणजे काय कल्पना केली आहे बघा, की फुलाला वाटलं मला पंख यावेत आणि त्याचं फुलपाखरू झालं. दिव्याच्या ज्योतीला वाटलं पंख यावेत, काजवा बनली. तळ्यातल्या पाण्याला वाटलं मला पंख हवेत, मेघ बनला. आणि जो मुलगा, छोटा मुलगा ही सगळी कल्पना करतोय, तो शेवटी म्हणतोय, मला वाटे घोडा व्हावे मैदानी दौडावे, वाटे मासा व्हावे पाणी कापत पोहावे, वाटे पक्षी व्हावे गगनात विहरावे. कधी होईल खरे जे मनी वाटे व्हावे, कधी खरे होईल जे मनी वाटे व्हावे, कधी खरे होईल जे मनी वाटे व्हावे. बघा, इतक्या लहानपणापासून त्यांना इतका सुंदर कल्पनाविलास शिकवला जातो. आणि म्हणून बंगाली लोकांच्यात किती कलाकार असतात आपल्याला माहिती आहे. आता शेवटी टागोरांचंच ऐकला चलो. टागोरांच्या काही गाण्यांचं पण मी मराठी भाषांतर केलं आहे, पण मराठी नाही, सॉरी, हिंदी केलं आहे. तर त्याच ऐकला चलो रे त्याच्या हिंदी भाषांतराने अशा कार्यक्रमाची सांगता करते. त्याची जी काय 3-4 कडवी आहेत त्या सगळ्याचंच मी केलं आहे, पण एकाच कडव्याचं ऐकवते तुम्हाला. आणि आमच्या एकपात्री कलाकार परिषदेसाठी हे ऐकला चालो रे फारच लागू पडतं, कारण सगळे एकांडे शिलेदार आहेत. पण तरी आम्ही एकत्र येऊन ही परिषद स्थापन केली आहे आणि अतिशय सुंदर त्याचं काम करतोय. कडव्यापासून सुरुवात करते. आधी बंगाली. যদি আলো না ধরে ওরে ও ভাগালো না ধরে, যদি ঝড় বাদলে আধার রাতে দুয়ার দায় ঘুরে, যদি ঝড় বাদলে আধার রাতে দুয়ার দায় ঘুরে, তবে বজ্রানলে আপন বুকের পাঁজর জ্বালিয়ে নিয়ে একলা জলরে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे, तू चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला रे, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे. कोई दीप ना जले अरे ओ अभागी दीप ना जले, हो रात अंधेरी तूफानी कोई द्वार ना खुले, हो रात अंधेरी तूफानी कोई द्वार ना खुले, तो तू लो लगा के अपनी हृदय ज्योति जलाए लिए जल अकेला रे, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, একলা চলো রে, তবে একলা চলো रे. नमस्कार. खरं तर आपण सगळेच जण जीवनाचा मार्ग एकटेच चालत असतो. ज्यांची ज्यांची सोबत मिळते त्यांना त्यांना धन्यवाद देऊन शेवटी एकट्यानेच मार्ग आक्रमायचा आहे हे पक्क मनी ध्यानी ठेवलं ना, की मग कुठेच काहीच कंटाळा नाही, भीती नाही, काही नाही. तर ही काव्य मंजिरी तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते. आणि आता आपला निरोप घेते. पुढचं FB लाईव्ह कधी, त्याच्यासाठी माझं पेज बघत राहा. धन्यवाद. शुभरात्री.